नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे राज ज्ञानदेव जंगम आणि तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे कारण की आज आपल्यासोबत आहे होंडा CBR 650R 2025 ई क्लच व्हेरियंट. तर येस, आजचा ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बाईकची इन्फॉर्मेशन भेटणार आहे. तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा आणि आजचा ब्लॉग मस्त एन्जॉय करा. सगळ्यात आधी तुम्ही ज्या गोष्टीची वाट बघताय म्हणजेच बाईकचा एक्झॉस्ट साऊंड, तो पहिला तुम्ही ऐका आणि मग आपण व्हिडिओची सुरुवात करू. क्या बात आहे, खूप कमाल असा एक्झॉस्ट साऊंड आहे होंडा CBR 650R 2025 ई क्लच व्हेरियंट. बाईककडे बघता सगळ्यात पहिली गोष्ट मनात येते सुभान अल्लाह, क्या कारीगरी है. बाईक आधीपेक्षा खूप जास्त शार्प आणि ॲग्रेसिव्ह वाटते कारण की बाईकचा ऑल ओव्हर लुक आहे ना पूर्णपणे चेंज झालेला दिसतोय. फ्रंट पासून बघायचं झालं तर बाईकची जी हेडलाईट आहे ना ती खूप कमाल दिसते कारण डिझाईन पूर्णपणे चेंज झालेला आहे आणि यामध्ये आपल्याला LED सेटअप बघायला भेटतो. साईडनी बघितलं तर टँकवरती होंडाची बॅजिंग दिसते आणि तसेच फेअरिंगवरती CBR 650R ची बॅजिंग दिलेली आहे. आणि मागचा जो पोर्शन आहे तो मागचा पोर्शन पण खूप शार्प आहे आणि मागची जी टेल लाईट आहे ती सुद्धा LED आहे आणि इंडिकेटर सुद्धा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाईकचं इंजिन. 650cc मध्ये सगळ्यात रिफाईंड इंजिन या बाईकमध्ये आहे. या बाईकमध्ये 649cc इनलाईन 4 सिलेंडर आहे जो प्रोड्यूस करतो 94 bhp आणि 63 न्यूटन मीटर टॉर्क, 6 स्पीड गिअरबॉक्स आणि यामध्ये येते ई क्लच टेक्नॉलॉजी. क्विक शिफ्टरपेक्षा जास्त ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आपल्याला या बाईकमध्ये बघायला भेटते. फ्रंट सस्पेन्शनमध्ये आपल्याला शोवाचे अपसाईड डाऊन फोक बघायला भेटतात आणि तसेच बॅक साईडला मोनोशॉक विथ 10 स्टेप ॲडजस्टेबल सस्पेन्शन आहे. ब्रेकबद्दल बोलायचं झालं तर फ्रंटमध्ये 310 mm चे ड्युअल डिस्क सेटअप विथ निसन कॅलिपर, बॅक साईडला 240 mm सिंगल डिस्क विथ ड्युएल चॅनल ABS. टायर प्रोफाईलमध्ये 120 सेक्शनचा फ्रंट टायर आहे आणि रेअरमध्ये 180 सेक्शनचा वाईड टायर आहे आणि हा टायर एवढा कमाल दिसतो, बाईकचा लुक इन्हॅन्स करतो बॅक साईडनी. सीट हाईट आहे 1080 mm आणि तुम्ही बघू शकता की मी एकदम कम्फर्टेबली या बाईकवर बसलेलो आहे. थोडा ॲग्रेसिव्ह पोश्चर आहे पण रायडिंग करण्यासाठी हा पोश्चर खूप छान आहे. लॉंग राईडसुद्धा तुम्ही खूप एन्जॉय कराल ही माझी गॅरंटी आहे कारण की मला हा पोश्चर पर्सनली खूप आवडतो की अशा स्टान्समध्ये मला रायडिंग करायला खूप जास्त आवडतं. बाईकचा जो वेट आहे तो आहे 209 kg. थोडा हेवी वाटतो बट तुम्ही रायडिंग करून तुम्ही या वेटला यूज टू व्हाल. फ्युएल टँक कॅपॅसिटी आहे 15.4 लिटर आणि येस, होंडाची बाईक असल्यामुळे तुम्हाला ॲव्हरेज खूप चांगला मिळेल इथे आणि तुम्ही बऱ्यापैकी लॉंग राईडसुद्धा करू शकता. 5 इंचचा इथे कलरफुल TFT डिस्प्ले बघायला भेटतो ज्यामध्ये बाईकची तुम्हाला संपूर्ण माहिती बघायला भेटते. स्पीड, टॅकोमीटर, ट्रिप मीटर, ट्रॅक्शन कंट्रोल, क्लॉक, संपूर्ण माहिती या डिस्प्लेमध्ये तुम्हाला पाहायला भेटते. अजून एक गोष्ट म्हणजे या बाईकमध्ये कोणताही रायडिंग मोड येत नाही. क्या बात कर रहे हैं. बटनांची क्वालिटी खूप प्रीमियम आहे. इथे अप्पर, डिप्पर, ट्रॅक्शन कंट्रोल, जॉयस्टिक, इंडिकेटर, हॉर्न आणि त्याचबरोबर आपल्याला जो क्लच पाहायला भेटतो, जो क्लच आहे तो ॲडजस्टेबल नाही आहे. ई क्लच टेक्नॉलॉजी असल्यामुळे गिअर शिफ्ट करताना क्लच दाबायची काहीही गरज नाही आहे, अपशिफ्ट आणि डाऊनशिफ्ट करताना सुद्धा. आणि तसेच आपल्याला या बाजूला हॅझर्ड लाईट आणि किल स्विच बघायला भेटतो आणि बाईकचा फ्रंट ब्रेक आहे तो ॲडजस्टेबल आहे. आय होप की आजची इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बाईकची ऑन रोड प्राईस. तर पिंपरी चिंचवडमध्ये बाईकची ऑन रोड प्राईस जाते 13,50,000 पर्यंत. स्टेट वाईज प्राईस चेंज होत असते. सो तुम्ही तुमच्या जवळच्या होंडा बिग बिनच्या शोरूमला जा आणि तिथे बाईकची प्राईस चेक करू शकता. आय होप की आजचा ब्लॉग तुम्हाला आवडलेला असेल. जर तुम्हाला अजून काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर मला कमेंट करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. लाईक करा, शेअर करा आणि असे छोटे छोटे ब्लॉग्स माझ्यासोबत एन्जॉय करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.